रस्ता रुंदीकरणानंतर वृक्ष लागवडीच्या अंमलबजावणीसाठी वृक्षप्रेमी समूह आक्रमक. करारानुसार जूनमध्ये वृक्ष लागवड अपेक्षित, मात्र अद्याप ठोस धोरणच नसल्याचं बैठकीत उघड. 15 दिवसांमध्ये वृक्ष लागवडीचे संपूर्ण धोरण सादर करण्याचे तहसीलदार समीर माने यांचे आदेश. संकेश्वर बांधा आणि वाटंगी फाटा चितळे धनगरवाडा जिल्हा हद्द या रस्त्यांच्या रुंदीकरणानंतर करण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीच्या प्रश्नावर आजरा येथील तहसीलदार कार्यालयात संयुक्त बैठक झाली. वृक्ष लागवड कोणती कंपनी करणार, त्यांचं संगोपन आणि निगराणी कोण करणार याबाबत अद्याप कोणतंही ठोस धोरण निश्चित झालं नसल्याचं बैठकीतील चर्चेत समोर आलं. त्यामुळे 15 दिवसात वृक्ष लागवडीच्या संपूर्ण धोरणाची माहिती वृक्षप्रेमी समूह आणि आजरा वनविभाग कार्यालयाला सादर करण्याचे आदेश तहसीलदार समीर माने यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. रस्ता रुंदीकरणानंतर करण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीसाठी वृक्षप्रेमी समूह सातत्यानं पाठपुरावा करत आहे. माहिती अधिकार अर्जातून मिळालेल्या माहिती संदर्भात कोल्हापूर इथं अपिलीय सुनावणी झाल्यानंतर पुढील टप्पा म्हणून तहसीलदार समीर माने, आजरा परिक्षेत्र वनाधिकारी सचिन सावंत, रस्त्याचं काम करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी आणि वृक्षप्रेमी समूहाच्या सदस्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत करारानुसार जून 2026 मध्येच वृक्ष लागवडीला सुरुवात होणं अपेक्षित असताना अद्याप प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली नसल्याचा मुद्दा वृक्षप्रेमी समूहाच्या सदस्यांनी उपस्थित केला. वृक्ष लागवड कोण करणार, त्यासाठी कोणती यंत्रणा नियुक्त केली जाणार आणि लागवडीनंतर वृक्षांचं संगोपन आणि निगराणीची जबाबदारी कोणाची राहणार याबाबतची प्रक्रिया अद्याप विचाराधीन असल्याचं स्पष्ट झालं. यावर तहसीलदार समीर माने यांनी वृक्ष लागवडी संदर्भात निश्चित होणाऱ्या धोरणाची विस्तृत माहिती 15 दिवसात वृक्षप्रेमी समूह आणि आजरा वनविभाग कार्यालयाला सादर करण्याचे आदेश दिले. तसंच संबंधित कंपनीकडून मागणी झाल्यास वृक्ष लागवडीसाठी आवश्यक शासकीय अथवा गायरान जमीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून सहकार्य केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं. रस्ता रुंदीकरणाच्या बदल्यात करण्यात येणारी वृक्ष लागवड केवळ औपचारिकता न राहता स्थानिक वातावरणाला पूरक देशी वृक्षांची लागवड व्हावी आणि त्यांचं गुणवत्तापूर्ण संगोपन करण्यात यावं अशी आग्रही भूमिका वृक्षप्रेमी समूहाच्या सदस्यांनी मांडली. बैठकीला आजरा परिक्षेत्र वनाधिकारी सचिन सावंत, वनपाल संदीप शिंदे, वृक्षप्रेमी समूहाच्या पुष्पलता घोळसे, डॉक्टर गौरी भोसले, मीना शिरगुप्पे, सुभाष विभुते, CR देसाई, दशरथ सोनुले, तसंच MSIDCचे कार्यकारी अभियंता नायकवडी, ISC प्रोजेक्टचे समन्वय अधिकारी धनंजय गवळी, कुलदीप त्यागी, प्राधिकरण अभियंता प्रदीप तिवारी आदी उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.